इगतपुरी तालुक्याच्या धुक्याच्या कुशीत नाशिक जिल्ह्याच्या पर्वतांमध्ये लपलेला एक पुरातन किल्ला बितनगड। मित्रांनो, आता 11 वाजलेत आणि आपला असंच घरी प्लॅन झाला की किल्ल्यावर जायचं भितिंग्यावर। तर मग आता आपण सगळे चालू तर किल्ल्यावर, म्हणलं चला फिरून येऊ। तर नाना नानी बहीण आहे आणि मामाचा मुलगा तो बी आलाय। तर म्हणलं चला आता मग आपण येऊ फिरून। आता आपलं सुरू झालंय पायथा। आता पायथ्यापासून आपल्याला किती वेळ लागतंय बघू, जवळजवळ 3 तास लागतात। आता आपलं चालायचं आहे आपल्याला, या बघा नजर। एकदम गोड आंबा आहे मस्त पैकी, तुम्ही पण या का। तर आता आपण पाहू शकतो व्ह्यू, हा बघा। आणि आता आपण ना तामखाड्यावर आहे आणि एकदम मस्त व्ह्यू आहे, हे बघू शकता तुम्ही, हे बघा। आणि हा जो दिसतोय ना, याच्या वर जायचं आहे आपल्याला, तिकडे वर बितिंग किल्ला आहे। आणि हे बघा, पाऊस पडलाय ना तर वातावरण एकदम मस्त झालंय, हे बघा। आणि खाली छोटा धबधबा आहे आणि पोरांची चालले मस्त। करू का? तर आता आपण पाहू शकता की इथे ही भरपूर मोठी गुफा आहे। इथं वाघ वगैरे आपल्याला पाहायला भेटेल, कारण आतमध्ये भरपूर मोठी गुफा आहे। आणि इकडे तुम्ही पाहू शकता आमच्या नाना नानी इकडे घे ना, इथं तुम्ही पाहू शकता बघा कढीपत्ता, आणि हे बघा हे कढीपत्त्याचं बी आलंय। गावठी कढीपत्त्याचं बी आहे आणि ही अशी खाली खोल दरी आहे। तर मित्रांनो पाहू शकता, आता हा आपला बितिंगा किल्ला, आणि इथं ना विहिरी खांदल्यात। ते विहिरींली ना 12 महिने पाणी राहते। आणि इकडं हा आपला गायक आहे, तो गुरा चारीतोय, बकरी आहेत तिथं। आणि आता तुम्ही समोर पाहू शकता ती आपली चौर आहे, आणि हा औंढा किल्ला, हा पट्टा किल्ला, आणि हा आपला महाकाळाचा डोंगर आहे। आणि याच्यावर आहे ना रामाजी बांगरेच्या वगैरे भरपूर गुफात बघण्यासाठी। आणि आता आपल्याला जायचं आहे। आता त्या इकडून तुम्हाला रेलिंग दिसत असेल, रेलिंगने असा वरती रस्ता आहे। आणि आता आपण जाऊ, आणि इथं आता आमची मंडळी आहे बसले, चाललंय आराम चाललंय। आता आमच्या नानाची चप्पल पण तुटले, तर मग चाललंय आता बसवायचं काम चाललंय। आता बघू, फेविस्टिक नाही आता ती चिटकवायचं काम चाललंय। आता काय होतंय काय नाही ते, आता एवढं खोल दरीमधून बिना चपलीचे चालेल। मध्ये मोठे दरवाजे नाहीत, न भेटतात तटबंदी, पण काही खडकात कोरलेल्या पायऱ्या, 1-2 प्राचीन लेणी आणि पाण्याची टाकी आजही शिल्लक आहेत। किल्ल्याच्या माथ्यावरून तुम्हाला कळसुबाई रांगा, ब्रह्मगिरी डोंगर आणि माळशेज घाटाचे दूरवर दर्शन घडते। मित्रांनो आता आपण पाहू शकता हा व्ह्यू, आपण टॉपला आहे। आणि इकडे बघा ही तोप आहे। आता ही इथं पूर्ण होती, ही अर्धी तुटले, मग पाहायला लागलं आता कुठे काय नाही। आणि इथं पाहू शकता बा, इथं हौद्यात आता सध्या पाणी पडलंय, त्याच्यामुळे यांच्यामध्ये आहे थोडंफार पाणी। आणि आपण आता थोडं पुढं जाऊन दाखवू बरं। आता हा समोर दिसतोय ना, तो महाकाळाचा डोंगर आहे। आणि तुम्हाला तो रस्ता दिसतोय का, तो रस्ता आहे ना असा आता पुढं, तिथं तो टॉवर दिसतोय, तिथं बितिंगा गाव आहे। तर मग तिथं जातोय। आता तिथं सोलार लावलं आहे, त्याच्यामुळं रात्री आम्ही वाडीमध्ये असलो तरी ते डोंगरावर लाईट चमकते, तर ती दिसते इथं। तर वातावरण बघू शकता मित्रांनो तुम्ही, तर वातावरण बघा एकदम हिरवं झालंय। इकडे बघा आता आमचा गौरवसुद्धा आलाय, तो 3रीलाच आहे, पण मग पूर्ण चढला एवढा किल्ला। तर मित्रांनो बघा वातावरण कसं आहे, आणि
तो दिसतोय ना, तो आपल्या वन विभागाचा टावर आहे. मग तिथून आहे ना लक्ष ठेवतात बरं कुठं कोण आलं नाही. त्या साईडला भुयारं पण आहेत आणि कसं कोणी कुटुंब पण चढतंय पडेल वगैरे, तर मग त्याच्यामुळं तो टिळण्यासाठी तिथं टावर लावलेलं आहे. इथं पाहू शकता, इथं विहिरीसुद्धा आहेत. ते विहिरी आहेत ना, हे बा या विहिरी, यांना 12 महिने पाणी राहते. आणि याचं कसं शेती वगैरेसाठी ते पाणी वापरतात, तर मग मस्त शेती होते इकडं. वरी नागली इकडं भरपूर होते. आता इकडं तुम्ही पाहू शकता, हे बा मोठमोठे हौद आहेत. त्या काळी इंग्रजांनी सुरुंग लावून आपले हे हौद वगैरे सगळे ओढून टाकले होते. कारण पाण्याचा साठा नसला तर लोकवस्ती किल्ल्यावर राहू शकत नाही, हे त्यांना माहीत होतं. त्याच्यामुळं मग त्यांनी सुरुंग लावून अख्खे ओढून टाकले होते. आता इकडे बघू शकता तुम्ही, हे बघा इथं ही मोठी गुफा आहे. याला पाणी टाका पण म्हणतात. हे बघा. आणि मित्रांनो, तर विनंती आहे की हे असे नावं लिहून काहीच होत नाही ना. आता आपलं ते हे बघ इथं लिहिले भांगरे, राम, श्याम, याच्यामुळं आपल्या किल्ल्यांची नावं खराब होतात ना. तर कोणी कृपया हे अशा गोष्टी करू नका. बितनगड किल्ला महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांगेत सुमारे 3500 फूट उंचीवर उभा आहे. मुंबईपासून अंदाजे 130 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला भव्यतेसाठी नाही तर जागरूकतेसाठी प्रसिद्ध आहे. पहारेकरी किल्ला आहे. या किल्ल्याचा उद्देश लढाई नव्हता तर नजर ठेवण्याचा होता. काही इतिहासकारांच्या मते हा मराठा साम्राज्याच्या संरक्षण यंत्रणेचा भाग होता. तर मित्रांनो, असा आपला ट्रेक कंप्लीट झालाय. आता आपलं आता हे सगळं आपलं फिरून झालं. हा आपला महाकाळाचा डोंगर आणि हा इकडं शेनीत गाव आला. आणि इकडं पाहू शकतो ही आहे ना, ही बाडगीची माची. आणि तिकडे आहे ना ते धुक्यामुळे आहे ना आपल्याला दिसत नाही. तिकडे आपले कळसुब आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता की हा परिसर, आणि तिकडे तो आपला तो पट्टा किल्ला. आणि अशा प्रकारे ना आपण आलो मस्तपैकी आपल्याला. आणि आता पावसाचं वातावरण झालंय मस्तपैकी, वारा बी सुटलाय. आपण फटाफट खाली जाऊ, चला. तर मित्रांनो पाहू शकता, हा रस्ता बघा किती निमुळत आहे. आणि इथून पडलं ना तर डायरेक्ट खाली जाईल. मग हे बघा तिकडे ते नाणं ते पण उतरतात. आता चालू आहे आपलं उतरायचं काम, हळू तेवढंच. हे बघा तर मित्रांनो पाहू शकता, आता या दगडी पायऱ्यात आणि इकडे उतरायला भरपूर अवघड आहे. आणि पाऊस चालू असला ना तर हे अख्खं घसरते. असं घसरते. तर हे रेलिंग लावले, तर त्या रेलिंगमुळं कसं आपल्याला आधार भेटतो. मग याला धरून आपल्याला उतरायला बरं पडतंय. तर आता आपली मंडळी आहे ती गेली खाली, तर मग आता चला आपण पण खाली उतरू.